पापा के बर्थडे के लिए परफेक्ट गिफ्ट सारेगामा कारवां। कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी लसूण मिराची कोथिंबिरी लसूण मिराची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी ऊस गाजर रताळू 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 अवघा झाला से गोपाळू अवघा झाला से गोपाळू अवघा झाला से गोपाळू कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मळा सावता सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा विठ्ठला पायी गोविला गळा विठ्ठला पायी गोविला गळा कांदा मुळा भाजी 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 अवघी विठाई माझी 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 अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी कांदा मुळा भाजी
माझी 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 अवघी विठाई, माझी 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 अवघी विठाई, अवघी विठाई, अवघी विठाई माझी. चंद्रिका येदनु ठेविया स्नेह कमलांगनी चंद्रिका येदनु चंद्रिका येदनु चंद्रिका येदनु ठेविया स्नेह कमलांगनी कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला, कुमुद बांधव श्यामला. मेघा तत्कर मानो चंद्रिका येदनु चंद्रिका येदनु चंद्रिका येदनु चंद्रिका येदनु ठेविया स्नेह कमलांगनी चंद्रिका येदनु चंद्र सदन नभ मंडला, चंद्र सदन नभ मंडला. नभ मंडला सदन नभ मंडला, चंद्र सदन नभ मंडला, मंडला. नभ मंडला. मेघानी वेढियले, मेघानी वेढियले शोभा
गणू शोधित देखे दश दिशा भुवरी सकल आले आता निकाले सरदावले चंद्रिका गणू हेरिया स्नेहे कमलांगनी चंद्रिका गणू हेरिया स्नेहे कमलांगनी चंद्रिका गणू हेरिया. कैकेयीच्या या कठोर दटावणीनं राजा दशरथाच्या मस्तकावर पुन्हा पुन्हा वज्राघात केले. त्याची अवस्था अत्यंत करुण झाली, केवलवाणी झाली. त्यानं विनवून पाहिलं, आर्जवून पाहिलं. सांगितलं की कैकेयी, केवळ एक गोष्ट तू मागू नकोस. माझ्या रामाला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. त्या माझ्या कोवळ्या लाडक्या बाळाला हे दुःख सहन करायला लावू नकोस. या व्यतिरिक्त तू जे जे मागशील ते मी तुला द्यायला सिद्ध आहे. राज्य खुशाल घे, हवे असेल तर माझे प्राण घे, तेही मी तुला द्यायला तयार आहे. परंतु कैकेयीनं आपला हेका काही सोडला नाही आणि दशरथांच्या मस्तकावर जणू काही आकाश कोसळल्यासारखे ते खाली बसले आहेत. अशा वेळेला कैकेयीनं रामाला बोलावणं पाठवलं. यौव राज्याभिषेकासाठी सिद्ध असलेल्या श्रीरामाला घेऊन सुमंत कैकेयीच्या मंदिरात आला. राजा दशरथ म्लान मदन आणि अबोल अवस्थेमध्ये खाली मान घालून बसलेला पाहून श्रीरामाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी डोळ्यांनीच कैकेयीला त्याचं कारण विचारलं. तिनं सर्व प्रकार निवेदन केला आणि अंती म्हणाली की तुला प्रत्यक्ष सांगण्याचा त्यांना धीर होत नाही, परंतु राज्य भरताला मिळावं आणि तू 14 वर्ष वनवासाला जावंस अशी त्यांची इच्छा आहे. यावरही राजा काही बोलला नाही. तेव्हा त्याचं मौन हीच त्यांची संमती असे समजून राम आनंदाने वनात जायला तयार झाला. अभिषेकोत्सवाच्या आनंदावर एकाएकी विरजण पडलं. झालेला प्रकार आपल्या मातेला कौसल्याला सांगावा म्हणून राम लक्ष्मणासह तिच्या मंदिरामध्ये आला. कौसल्या अतिशय आनंदामध्ये आहे. शुभ्रवेश परिधान करून अग्नीला आहुती देते आहे. राम येताच ती हर्षित झाली. रामानं बसावं म्हणून कौसल्यानं आसन पुढं केलं. परंतु राम बसले तर नाहीतच, पण त्यांनी पित्राज्ञेनं आपण वनवासाला निघालो आहोत हे आईला सांगितले. कौसल्या हतबुद्धच झाली. कैकेयीचा हट्ट, राजा दशरथाचं वरदान आणि श्रीरामाचं कठोर कर्तव्य पालन कशा कशाचाच तिला बोध होईना. श्रीरामाला हृदयाशी कवटाळून आर्त स्वराने ती म्हणते आहे, उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया. शतनवसानी येऊन पोटी सुख बिलेस का दुःखासाठी प्राण मागतो निरोप रडते कासा विस काया नको
नको रे जाऊ राम राया. कशी मूढती सवत कैकई तीही मज सम अबला आई. आज्ञा देईल का भरताती कांतारी जाया. नको रे जाऊ राम राया. तृप्त होऊ दे तिची लोचने भरत भोगू दे राज सुखाने. बनी धाडी दे तुझची कशातम वैरिण ती वाया. नको रे जाऊ राम राया. नको रे जाऊ राम राया. सांगून येते आज सांगते मजहून ह्यान ती आवडते. सांगून येते आज सांगते मजहून ह्यान ती आवडते. आजवरी मी कुणान कथिल्या मूक यातनाया. नको रे जाऊ राम राया. तिच्या नयनीच्या अंगारानी जळतच जगले मुला जीवनी. तुझी या राजी इच्छित होते अंती तरी छाया. नको रे जाऊ राम राया. अधर्म सांगू कसा बालका तुष्ट ठेव तू तुझिया जनका. माग अनुज्ञा मात्र जननी ते कांतारी न्याया. नको रे जाऊ राम राया. तुझ्या वाचुनी राहू कशी मी. राहू कशी मी. राहू कशी मी. वियोग रामा साहू कशी मी. साहू कशी मी. साहू कशी मी. जमदग्नी समतात तुझे का कथितीन माराया. नको रे जाऊ राम राया. तुझ्या करे दे मरणच मजसी. हो राजा वा हो वनवासी. हो वनवासी. हो
फिरेन मग मी मागोवा छाया नको रे जाऊ राम राया. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, परिसा नाही हीन कोणी अंग, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन.
चंदनाचे हात पायही